घडामोडींचा मागोवा घेऊया। सगळ्यात आधी आपण वळणार आहोत त्या एका नावाकडे जे नाव अत्यंत कुप्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये, गेले काही दिवस सतत आपल्या ओठांवर आहे आणि ते नाव आहे अशोक खरात। याच एका नावाभोवती गेल्या 25 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये राजकारण आणि समाजकारण फिरतंय। महिलांचं लैंगिक शोषण आणि त्याचे व्हिडिओज यापासून सुरू झालेलं हे प्रकरण दिवसागणित इतकं वाढत चाललंय की आता त्यामध्ये खंडणी, फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार, जमिनी लाटणं, खोटी कागदपत्र करून आलेल्यांना फसवणं, 2 पतसंस्थांमधील 125 पेक्षा जास्त खात्यांचा वारसदार, जमेल त्या पद्धतीने संपत्ती गोळा करणं, अशी अनेक प्रकरणं पुढे येतात। बरं, फक्त अशोक खरातच नाही तर या प्रकरणामध्ये अनेक नावं जोडली गेलेली आहेत, जसं की त्याची फरार असलेली पत्नी कल्पना खरात, त्याचा सीए। ही यादी दिवसेंदिवस वाढतीच आहे, तेव्हा याचसह इतर अनेक गोष्टींचा उलगडा आता आपण करूया। तर नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागामध्ये भोंदू अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टीजचं कार्यालय आहे। याच कार्यालयातील महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ समोर आले। धार्मिक विधींच्या नावाखाली केलेल्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या विशेष तपास पथकानं कारवाईला सुरुवात केली आणि नाशिकच्या कॅनडा कॉर्नरपासून सुरू झालेलं प्रकरण सिन्नर, मिरगाव, अहिल्यानगर, शिर्डी, पुणे असं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पसरल्याचं समोर आलं। इतकंच नाही तर अशोक खरात प्रकरणामध्ये त्याचे राजकीय संबंधही असल्याचं सातत्याने समोर येत होतं। अगदी त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेत असलेली मंत्र्यांची नावं असोत की 18 मार्चपासून सोशल मीडियात व्हायरल झालेली अशोक खरात आणि सर्व पक्षीय नेत्यांचे फोटो असोत, त्याचे राजकीय संबंध कधीच लपलेले नाहीयेत। रुपाली चाकणकरांना तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षातलं पदही या निमित्ताने सोडावं लागलं। त्याच रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांच्या संदर्भात आज मोठी अपडेट आहे, तीही आपण बघणार आहोत। पण अशोक खरात प्रकरणामध्ये आतापर्यंत जवळपास 15 गुन्हे दाखल झालेत, त्या गुन्ह्यांचं वर्गीकरणही आपण पाहणार आहोत। इतकं मोठं प्रकरण असताना गेल्या महिन्याभरापासून हे प्रकरण सुरू आहे आणि ज्याच्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलंय। कोणत्याही पद्धतीने कारवाईची धार कमी होणार नाही याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, पण तरीही विरोधकांच्या मनामध्ये एक शंका आहे। खरात बाबाचं प्रकरण साधं नाहीये, त्याला राजकीय अँगल आहे। खरात बाबाच्या स्टेटमेंटमध्ये पोलिसांनी ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत किंवा ज्या उगाळून घेतलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। जसे कोण किती मिनिटं बोललं, कोणाशी बोललं, ही अत्यंत गोपनीय माहिती असते, पण मुख्यमंत्री कार्यालयांच्या मदतीनं ती माहिती बाहेर आली। कोणाला तरी ती माहिती बाहेर काढायची आहे। एकतर अनेक गोष्टी अशा झालेल्या आहेत, म्हणजे ही काही एकटी खरातांची केस नाही, अनेक व्हिडिओज असतील, भ्रष्टाचार असतील, अशा अनेक केसेस तुमच्या माध्यमातून येत आहेत। काही गोष्टींना सिलेक्टिव्हली टाळलं जातं असंही काही लोकांच्या लक्षात येतं, अशाही माध्यमातून आणि वर्तमानपत्रातून गोष्टी होत आहेत। मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी जे खरं आहे, मग तो व्हिडिओ असू दे, भ्रष्टाचार असू दे किंवा हवाला असू दे किंवा जे काय हे गोलमाल सगळा चाललाय, हे दुर्दैव आहे। आता विरोधकांच्या मनातले हे प्रश्न आणि 25 दिवसांमधल्या घडामोडी यावरून जो प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतोय तोच आज आमचा पहिला प्रश्न आहे आणि तो पाहण्यासाठी आता आपण जाऊयात पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, अशोक खरात प्रकरणामध्ये निवडक कारवाई होतीये का? होय किंवा नाही? जरूर आपलं मत नोंदवा। आता फक्त विरोधकांनाच नाही, कदाचित जनसामान्यांनाही हा प्रश्न पडला असू शकतो, कारण अशोक खरातला अटक होऊन आज 25 दिवस झाले आणि या 25 दिवसांमध्ये किती गुन्हे नोंद झालेत आणि त्याचा तपास कुठे कुठे सुरू आहे हे सुद्धा याच्यात महत्त्वाचं आहे। त्यामुळे ते पाहण्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला। तर 25 दिवसांमध्ये काय काय घडलंय? 17 मार्च पासून आतापर्यंत 16 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। अशोक खरातवरती 14 तर खरात फिर्यादी असलेले 2 गुन्हे आहेत। खरातवरच्या 14 गुन्ह्यांपैकी 8 महिला लैंगिक अत्याचार आणि 6 फसवणुकीचे गुन्हे आहेत। महिला अत्याचाराचा सरकारवाडा पोलिसांकडे गुन्हा आहे, तपास त्याचा एसआयटी कडे चालू आहे। वृद्धाश्रमाच्या नावाखाली जमीन बळकावल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय।
सरकारवाडा सिन्नर नंतर वावी आणि शिर्डी पोलिसांकडे सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. आयकरसह ईडी करूनही प्रकरणामध्ये तपास केला जातोय. कार्यालयांसह संपत्तीची झाडाझडती घेतली जाते. त्यामुळे फक्त लैंगिक शोषण नाही तर विविध पद्धतीचे गुन्हे याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. आता आज दिवसाभरातले काही अपडेट्स आपण बघणार आहोत. आजच्या 3 महत्वाच्या घडामोडी कुठल्या ठरल्या? पहिली, अशोक खरातची सुनावणी. दुसरी, ईडीची छापेमारी. आणि तिसरी, शिर्डी पोलिसांनी केलेली प्रतिभा चाकणकरांची चौकशी. तीनही घडामोडी विस्तारानं पाहूयात. सुरुवात करूया कोर्टापासून. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अशोक खरातला कोर्टासमोर हजर केलं गेलं. सुनावणी दरम्यान अशोक खरातला तपास अधिकाऱ्यांनी एक महत्वाची मागणी केली. त्यामुळे 3ऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या खरातला 4थ्या गुन्ह्यासाठीही पोलीस कोठडी दिली जाऊ शकते. याशिवाय कोर्टात आणखीन काय काय घडलं सांगतात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी. अशोक खरात याला न्यायालयात हजर केला असता 4थ्या गुन्ह्यामध्ये त्याचा ताबा मागण्यात आला आहे. हा ताबा मागत असताना 3ऱ्या गुन्ह्यातील त्याची पोलीस कोठडी अबाधित राहील याची खबरदारी ही तपास यंत्रणांनी घेतली आहे. 3ऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी घेऊन महिला अत्याचारासंदर्भातील 4थ्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणांनी न्यायालयामध्ये अर्ज सादर केला. त्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच त्याचा ताबा घ्या अशा सूचना न्यायालयानं केल्या आहेत. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा एकदा अशोक खरात याला एसआयटीने ताब्यात घेतला आहे आणि उद्या त्याला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. 0 अवरसाठी मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. आता हे झालं कोर्टातल्या सुनावणीच्या अनुषंगाने, ज्यात खरातला पुन्हा एकदा 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने त्याच्यावरती दाखल 3ऱ्या गुन्ह्यात त्यालाही कोठडी दिली आहे. आता असं असलं तरी आता विशेष तपास पथक त्याला 4थ्या गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेणार आहे. आज नाशकामध्ये दुसरी अत्यंत महत्वाची घडामोड सुरू होती आणि ती होती ईडीची झाडाझडती. आज पहाटे 6 वाजताच ईडीच्या पथकांनी खरातच्या संपत्तीवरती धाडी टाकल्या आणि झाडाझडतीतल्या सगळ्या या प्रकाराला सुरुवात केली. अशोक खरातच्या नाशकातील 5, पुण्यातील 3 आणि शिर्डीतल्या 3 ठिकाणांवरती एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. 10 तासांपैकी जास्त काळ चाललेल्या या झाडाझडतीमध्ये काय काय समोर आलंय हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांच्याकडनं. भोंदू अशोक खरात याच्या तृप्तबाला या निवासस्थानी सकाळी 6 वाजता ईडीचं पथक दाखल झालेलं होतं आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे तृप्तबाला हे निवासस्थान आहे. अशोक खरात, कल्पना खरात यांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातली जी माहिती आहे ती ईडीकडनं घेतली जाते. त्यासोबत इन्कम टॅक्सच्या पथकाकडनं देखील संपूर्ण माहिती घेतली जात असते आपल्याला पाहायला मिळते. काही बँक खाती आहे आणि बँकेचे व्यवहारासंदर्भातली जी माहिती आहे ती खरं तर घेतली जाते. मालमत्तेच्या कागदपत्रांची माहिती घेतली जाते. एकूण जर पाहिलं तर अशोक खरात यांच्या संदर्भातले काही घर, प्लॉट, जमिनी या संदर्भातले खरेदी विक्रीची देखील माहिती ही ईडीकडनं घेतली जाते. काही मूळ कागदपत्रांची पडताळणी देखील खरं तर ईडीकडनं केली जाते. सोबत दागिने असतील, काही आर्थिक व्यवहार जे झालेले होते त्या संदर्भातली संपूर्ण माहिती ही खरं तर ईडीकडनं सकाळपासून घेतली जातात. नाशिकमध्ये देखील अनेक ठिकाणी ईडीच्या माध्यमातून छापेमारी झालेली आहे. शिर्डी असेल, त्यासोबत सिन्नरमधलं जे मिरगाव या ठिकाणी ईशान्येश्वर जे मंदिर आहे त्या अशोक खरातचं, त्याच्या संदर्भातली देखील माहिती घेतली जाते. एकूण जर बघितलं त्या फार्म हाऊसमध्ये देखील काही महत्त्वाचे कागदपत्र ईडीच्या हाती लागल्याची माहिती समोर येते आणि एकूण या सगळ्या संदर्भामध्ये ईडीच्या कारवाईत नेमकं काय समोर येतं हे बघणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 0 अवरसाठी शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. तर हे आपण नाशकातले 2 अपडेट्स पाहिलेत. आता आपण शिर्डीत जाऊया, जिथे अशोक खरात प्रकरणातली 3री मोठी अपडेट आज आली. आज अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी 4 दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती आणि त्यानंतर प्रतिभा चाकणकर आज शिर्डीत पोलिसांकडे पोहोचल्या. त्यांच्या चौकशीमध्ये नेमकं काय काय समोर आलंय हे जाणून घेऊया. त्याच्यासाठी जाऊयात शिर्डीत. रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात पोहोचले. तब्बल 8 तास झालेल्या चौकशीनंतर त्यांनी दिलेल्या जबाबातून समता पतसंस्थेत उघडलेली खाती त्यांची नसल्याचा जबाब त्यांनी नोंदवला आहे. भोंदू अशोक खरात यांना आपल्या कागदपत्रांचा गैरवापर करत ही बनावट खाती उघडल्याचा जबाब त्यांनी शिर्डी पोलिसांना दिला आहे. ज्यावेळी शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर आणि तन्मय